व्यापारी संघटनेने काढलेल्या मोर्चाला मनसे उत्तर देणार परवानगी नसताना आज मनसेचा मीरा भाईंदरमध्ये मोर्चा पोलिसांकडून रूट मार्च काढत मोर्चामध्ये सहभागी न होण्याचं आवाहन जमावबंदी लागू मराठीवर प्रेम करणाऱ्यांनी मोर्चामध्ये सहभागी व्हावं मीरा भाईंदरमध्ये मराठीचा दाखवण्याची वेळ आली आहे मनसे नेते अविनाश जाधवांची प्रतिक्रिया तर आंदोलनाआधीच पहाटे 3 वाजता अविनाश जाधवांना काश्मीरा पोलिसांनी ताब्यात घेतलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्यासाठी महत्त्वाच्या माहिती म्हणूनच निवडणुका लढायच्या सर्वांना विश्वासात घ्या कामाला लागा वर्षावरील बैठकीमध्ये फडणवीसांचे भाजप मंत्र्यांना आदेश भाजप मेलाय म्हणून दुसऱ्या पक्षातून उरबडवे घेतलेत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्ला बोल आम्ही भाऊ एकत्र आल्यानं भाजपचा जळफळाट होत असल्याचीही टीका महाराष्ट्राबाहेर या पटक पटक के मारेंगे भाजप खासदार निशिकांत दुबेची ठाकरे बंधूंना धमकी तर लकडबग्गा दुबेनं भाषिक वाद लावू नये उद्धव ठाकरेंचा पलटवार महाराष्ट्र आमच्या जीवावर पोचला जातोय उत्तर भारतीयांची तळी उचलताना भाजपच्या दुबेंनी अकलेचे तारे तोडले महाराष्ट्र आमचीच भाकरी खात असल्याचाही जावईशोध खासदार दुबेनं ओकलेल्या गरळीवर महाराष्ट्र भाजपची मिळमिळीत भूमिका मराठी माणूस कुणाच्या तुकड्यावर जगत नाही त्याच्या कर्तबगारीवर आणि योगदानावर प्रश्न करू नका दुबेंचं नाव न घेता शेलारांची सभागृहामध्ये प्रतिक्रिया युतीवरून बोलू नका राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना राज ठाकरेंवर टीका नको म्हणत शिंदेंचेही नेत्यांना आदेश तर आमच्याकडून पुढे केलेला हात कायम राऊतांची भूमिका मनसे नेते जावेद शेख यांचा मुजोर शहजादा व्हायरल भरधाव कार चालवत राहिल शेखची सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेच्या गाडीला धडक बाप मनसे उपाध्यक्ष सांगत दमदाटी आणि शिवीगाळ सर्व भारतीय भाषा राष्ट्रीय भाषा आहेत भाषावादावर आरएसएसची भूमिका प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच मिळालं पाहिजे आरएसएसचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकरांचं विधान भाजपच्या त्रिभाषा सूत्राला आरएसएसचा विरोध मग फडणवीस मराठी माणसावर हिंदीची सक्ती का करत आहेत संजय राऊतांचा ट्विट करत मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा महाराष्ट्रामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचं बिगुल वाजवणार निवडणूक आयोगाची 10 जुलैला जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक मुंबई वगळता इतर जिल्ह्यातील पूर्वतयारीचा आढावा घेणार ठाकरे सेनेच्या राजन विचारांचं प्रताप सरनाईकांना खरमरीत पत्र शिवसेनेमध्ये मोठे झालात गद्दारी करून निष्ठा दाखवली मराठी माणसं तुम्हाला गांडुळासारखी चिरडतील ठाकरे बंधूंवरून शिंदेंना लिहिलेल्या पत्राचा समाचार गोदा काठावर पुराच्या पाण्यामध्ये आरती गंगापूर धरणातील वाढत्या विसर्गामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ रामकुंड आणि गोदा घाट परिसरातील मंदिरांना पाण्याचा वेढा कायम यंदाच्या आषाढी वारीनं मोडले सर्व विक्रम पंढरीमध्ये तब्बल 27 ते 28 लाख भाविकांनी दर्शन घेतल्याची नोंद एआयच्या सहाय्यानं केली मोजणी